छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये ही भांडणं नेमकी कशावरून झाली, हे वाद नेमके कशावरून झाले, या व्हिडिओच्या मागची इनसाइड स्टोरी काय, चला जाणून घेऊया। मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्यापासून विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समन्वयकांच्या बैठका पार पडतात। अशीच बैठक छत्रपती संभाजीनगरमधील मराठा मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली होती। बैठकीत अधिकृत उमेदवार म्हणून विविध नावांच्या शिफारसी केल्या जात होत्या। यातच विकी राजे पाटील नावाच्या एका व्यक्तीने काही उमेदवाराच्या नावांना विरोध करत स्वतःला उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली, तर याच व्यक्तीने इतरांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप करत इतरांनी विकी राजे पाटील या तरुणाला मारहाण केली। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून पैसे घेऊन काही बाहेरचे लोक मराठा समन्वय बैठकीला हजर असल्याचा आरोपही करण्यात आला आणि या सगळ्यामुळेच या बैठकीत तुफान राडा झाला। तर हे वादविवाद होण्यामागे मोठं कोणतंही कारण नव्हतं, असं बैठकीला उपस्थित काही महिलांनी सांगितलं। मध्ये जाऊन कॉर्नर बैठका घ्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घ्या। जनमानसाचा काय आवाज आहे, जनमानसाच्या मनातला कोण उमेदवार आहे, हा उमेदवार समोर आला पाहिजे। त्याचं कार्य, त्याचं कर्तृत्व, त्याने समाजासाठी काय काम केलेलं असं व्यक्तिमत्व समोर येणं गरजेचं होतं। म्हणून जनमानसाचा कौल घेण्यासाठी, जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी ही बैठक आज इथं छत्रपती संभाजीनगर मराठा भवन या ठिकाणी लावलेली होती आणि या बैठकीसाठी समाज बांधव इथं जमा झालेले होते आणि बैठक अगदी व्यवस्थित चालू होती। शांतपणे प्रत्येकजण आपलं मत या ठिकाणी मांडत होतं, परंतु काही कारण नसताना, कुठलाही वादविवाद नसताना 2-4 समाज बांधवांनी उठून अगदीच आमच्या एका समाज बांधवाला मारलं। पण काही अर्थ, काही त्याला म्हणजे कुठलाच काही त्याचा वादविवाद झाला नाही किंवा काहीच नाही, असं मारलं की अगदी आता आपण सांगू शकत नाही। परंतु मला असं वाटतं की कुठेतरी समाजाला गालबोट लागावं, मराठा क्रांती मोर्चाला गालबोट लागावं किंवा मनोज जरांगे पाटलाचं आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागावं, यासाठी हे कृत्य या ठिकाणी केलं आहे का, असा प्रश्न मला पडतोय। कारण समाज बांधव, मराठा समाज हा आपल्या सर्वांना माहिती आहे का शांतप्रिय आहे। आतापर्यंत 58 मोर्चे इतके शांततेत काढले आहे, परंतु आजच्या बैठकीमध्ये जाणून बुजून हा गोंधळ करायचा काही लोकांचा प्रयत्न होता, हे याच्यावरनं दिसून आलेलं आहे। नाव सांगा मला। डॉक्टर मनीषा मोरे, छत्रपती संभाजीनगर। हां, जय जिजाऊ जय शिवराय। मी ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते, छत्रपती संभाजीनगर। आज इथे मनोज दादा जरांगे पाटील, मराठा संघर्ष योद्धा, क्रांती योद्धा, आमचा सर्वांचा 6 कोटी मराठ्यांचा नेता, यांनी जसा आदेश दिला त्याप्रमाणे आज मीटिंग होणार होती की कोण उमेदवार घोषित करायचं किंवा इच्छुक कोण आहे, त्या संदर्भातली ही बैठक होती। तो विकी राजे पाटील नावाचा मुलगा हा बिचारा कशात नसतो, कुठल्या राजकारणात नाही, काही नाही, फक्त जरांगे पाटलांचा समर्थक। तो कंटिन्यू त्यांच्यासोबत 10 वर्षापासून काम करतो। त्या लेकराचा काहीच दोष नव्हता, तो सरळ बोलत होता, त्याचं मत मांडत होता। लगेच अंगावर येणं हे चुकीचं नाही का? आता इथे मी नव्हते, कुणीतरी त्यांचा समर्थक आला होता, जो इच्छुक उमेदवार आहे समोरचा, प्रस्थापित इच्छुक उमेदवार, त्यांचा समर्थक कोणीतरी आला तिथे। मी नेमकी पाणी प्यायला गेले होते आणि तेव्हा मला आतून माहीत झालं की असं कोणतरी आलं म्हणून। हां, पण हे सामान्य मराठाचा आवाज दाबला जातोय, पण सामान्य मराठाचा नेता हा मनोज जरांगे पाटील आहे आणि आमचा तो खरंच प्रेरणास्थान आहे। आमच्या दादांसाठी आम्ही जीव पण द्यायला मागे पुढे पाहणार नाही। ही बैठक लोकसभेसाठी एकमताने अधिकृत उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीत वादविवाद झाले आणि चर्चा झालीच नाही। असंच काहीसं पुण्यातल्या बैठकीत सुद्धा घडलं होतं। 3-4 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये सुद्धा मराठा समन्वयकांची याच विषयासंदर्भातली बैठक होती। या बैठकीमध्ये काही मराठा समन्वयक हे एकाच जागेवर 500 उमेदवार उभं करण्याच्या मतावर ठाम होते, तर काही मराठा समन्वयक हे केवळ एकच उमेदवार द्यावा या मतावर ठाम होते। त्यामुळे या 2 गटांमध्ये काहीसे वादविवाद झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मराठा समन्वयकांच्या बैठकांमधले हे वादविवाद संपून अधिकृतरित्या उमेदवाराच्या नावाची चर्चा होणार का आणि हे उमेदवार येत्या लोकसभा निवडणुकींमध्ये आपल्याला उभे राहिलेले पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.